श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत तुळ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. म्हणजेच काय की येणारा जो आठवडा आहे तो तुळ राशीच्या व्यक्तींना कसा असणार आहे, त्यांचं आरोग्य कसं असणार आहे, नोकरदार वर्गासाठी कसं असणार आहे, महिला वर्गासाठी कसं असणार आहे, याची आपण सविस्तरपणे माहिती बघणार आहोत. म्हणजेच काय की 2 तारखेपासून 8 तारखेपर्यंत जो आठवडा आहे तो तुम्हाला कसा असणार आहे. डिसेंबर महिन्याचा आता वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर महिना, आणि डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा तुम्हाला कसा असणार आहे याची आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. मित्रांनो, बघा की तुळ राशी राशीचक्रातली 7व्या नंबरची रास आहे, आणि तुळ राशीचे स्वामी हे शुक्र ग्रह आहेत. मित्रांनो, बघा की तुळ राशीचे व्यक्ती हे अतिशय प्रामाणिक असतात, कष्टाळू असतात, आणि जिद्दी पण फार असतात. अशाच तुळ राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा कसा असणार आहे ते आपण आता बघूया. तुळ राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या आठवड्यात आरोग्याच्या बाबतीत म्हणायला गेलं की तुळ राशीच्या व्यक्तींचं आरोग्य येणाऱ्या आठवड्यात अतिशय चांगलं असणार आहे. तो प्रवासादरम्यान फक्त तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. खाण्यापिण्याच्या सवयीकडे मात्र दुर्लक्ष करून येणाऱ्या आठवड्यात चालणार नाही. खाण्यापिण्याच्या सवयी चांगल्या लावा. तुम्हाला आरोग्याला अपायकारक होईल असे फास्ट फूड तुम्ही सेवन करू नका, आणि फास्ट फूड खाल्ल्यामुळे तुम्हाला पोटाचा आजार होऊ शकतो. त्यामुळे आपल्या पोटामुळे आपल्या शरीराला तणावमुक्त ठेवण्यासाठी फास्ट फूड अवॉइड नक्की करा, आणि प्रवासादरम्यान हेल्दी फूडच खा. त्यानंतर बघूया की आता सध्या ऋतू बदलाच्या आजारामुळे सर्दी खोकला हा किरकोळ स्वरूपाचा आजार तुम्हाला जाणवणार आहे. परंतु जर जास्त प्रमाणात आजार जर जाणवला तर आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला किंवा फॅमिली डॉक्टरांचा सल्ला मात्र नक्की घ्या. त्यानंतर बघूया की तुळ राशीच्या नोकरदार वर्गाला येणारा आठवडा कसा असणार आहे. तुळ राशीच्या नोकरदार वर्गाला येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे. नोकरीमध्ये तुमचा मान सन्मान वाढणार आहे, प्रतिष्ठा वाढणार आहे. वरिष्ठ तुमच्यावर नवीन जबाबदारी टाकतील, आणि ती जबाबदारी सुद्धा तुम्ही अतिशय चांगल्या रीतीने पार पाडणार आहात. मित्रांनो, बघा की वरिष्ठांची मर्जी तुम्ही येणाऱ्या आठवड्यात सांभाळणार आहात. त्यामुळे वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील, आणि तुमचा पगारवाढ सुद्धा येणाऱ्या आठवड्यात होऊ शकतो. मित्रांनो, बघा की ज्यांना नोकरी नाही अशा नोकरदार वर्गाला नोकरी नाही अशा लोकांना येणाऱ्या आठवड्यात नोकरी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर बघूया की व्यावसायिक लोकांना येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे. तुमच्या व्यवसायात तुमची प्रगती होणार आहे, व्यावसायिक वृद्धी होणार आहे. फक्त आपले जे ग्राहक असतात, आपले जे कस्टमर असतात, यांच्याशी बोलताना आपल्या वाणीवर नियंत्रण मात्र ठेवायला पाहिजे. त्यानंतर बघूया की आर्थिक बाबतीत तुळ राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे. आर्थिक पाठबळ तुमचे वाढणार आहे, आर्थिक वृद्धी तुमची होणार आहे. अचानक धनलाभ सुद्धा तुम्हाला समजू शकतो. चारही बाजूने तुमची आर्थिक आवक वाढल्यामुळे तुम्हाला पैशाची चिंता येणाऱ्या आठवड्यात राहणार नाही. फक्त गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला मात्र नक्की घ्या. कुठल्याही बाबतीत गुंतवणूक करत असताना, नवीन वाहन खरेदी करत असताना, जागा खरेदी करत असताना तज्ज्ञांचा सल्ला मात्र नक्की घ्या. त्यानंतर बघूया की वैवाहिक जीवन. तुळ राशीचे वैवाहिक जीवन येणाऱ्या आठवड्यात अतिशय चांगलं असणार आहे. तुमचा आणि तुमच्या जोडीदाराचे संबंध अतिशय चांगले असणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर फिरण्यासाठी सुद्धा जाणार आहात. फिरण्याची बेस सुद्धा चांगले आखणार आहात. येणारा आठवडा तुमच्या जोडीदाराची फक्त तुम्हाला तब्येतीची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर बघूया की विद्यार्थी वर्गासाठी. तुळ राशीचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थी वर्गासाठी येणारा आठवडा अतिशय प्रगतीचा असेल. तुम्ही तुमच्या ध्येयाकडे वाटचाल कराल. तुम्ही एखादे ध्येय जर मनात ठेवलेलं असेल तर ते ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्ही फार मेहनत करणार आहात. मेहनत तुम्हाला करावी लागणार आहे, आणि तुमच्या मनातील जे ध्येय आहे ते ध्येय येणाऱ्या आठवड्यात नक्की पूर्ण होणार आहे. त्यानंतर बघा महिलांसाठी. तुळ राशीच्या ज्या महिला आहेत त्या महिलांना येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे. महिलांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्या. आपली तब्येत सांभाळा, योगा करा, व्यायाम करा. आणि योगा आणि व्यायाम केल्यामुळे आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे चांगलं राहत असतं. त्यामुळे येणाऱ्या आठवड्यात महिलांनी व्यायामाला सुरुवात केली असेल तर नक्कीच दररोज व्यायाम करा, आणि ज्या महिलांनी व्यायामाला सुरुवात केलेली नसेल त्यांनी व्यायामाला सुरुवात नक्की करा. मित्रांनो, आत्ताच आपण बघितलं की तुळ राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे, आनंदी असणार आहे.
कुटुंबात तुमचा मान सन्मान वाढणार आहे, समाजात तुमचा मान सन्मान वाढणार आहे. तुमच्या मनात जे ध्येय होती ती ध्येय तुमची येणाऱ्या आठवड्यात पूर्ण होणार आहे. जी स्वप्न तुमची अपूर्ण राहिली होती ती स्वप्न तुमची येणाऱ्या आठवड्यात पूर्ण होणार आहे. मित्रांनो, बघा की हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा.